तर राम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज जाणं तो आपल्याला येळवणले. मग काय कपडे घातले आणि बसलो डायरेक्ट गाडीवर. गाडी घेऊन निघालो आपण येळवणले जायसाठी. 15-20 मिनिटातच पोहोचणार भाऊ येळवणले. आता येळवणले पोहोचल्यावर आपल्याला सगळ्यात पहिले जाणं पडते भाऊ दर्शन करायसाठी. मंदिर आहे भाऊ चक्रधर स्वामीचं. आता मंदिरात एवढी गर्दी आहे कारण की यात्रा आहे त्याच्याने एवढी गर्दी आहे. तरी आपण मंदिरात लाईन मध्ये उभं राहिलो, दर्शन वगैरे केलं आणि मंदिराच्या बाहेर आलो. आता आपण पोरवालो फक्त मावसभाची वाट. आपला मावसभाऊ आणखी पण आला नाही. आता त्याला लावला फोन तर येतो म्हणे आणि आला ना रे भाऊ. 15-20 मिनिटातच रॉयल एंट्री झाली मावसभाची. त्याला म्हटलं चाल, म्हटलं बा लवकर टाइम होऊन राहिला ना. वरून अबा आहे मग मावसभा सोबत गेलो भाऊ डबल दर्शन करायसाठी मंदिरात. आता मंदिरात आलो भाऊ दोघं जण. तर मंदिरात चालू होती भाऊ आरती आणि तेवढ्यात त्या आरती चालू असताना झालणार भाऊ सवाऱ्या चालू. मंदिराच्या बाहेर निघालो प्रसाद घेऊन. तेवढ्यात काय वारं उदान सुटलं ना रे बा. म्हणजे आता कसं तरी धिंडाव बी नाही का आम्ही. बुराट दुकान असे हालून राहिले. म्हटलं चला, म्हटलं याच्या बाहेर एखादा अंगा फांगावर पडून भासा फासा लागून देऊन डोक्याला फालतू होऊन देईन म्हटलं. इकडले दुकान उठले वाटते काहीच नाही इकडे. आता हे वारं उदान सुटलं म्हणून या दुकानवाल्याने आवरलं बरं. पण आता हे वारं उदान सुटलं त्याच्या सगळ्याची धूम झाली. म्हटलं भाऊ घर जायची गर्दी पहा तुम्ही किती निघू राहिले आता जत्रेच्या बाहेर. तर आता अंदर तर सबन हिंडलो पण एकही दुकान नव्हतं अंदर. सबन दुकान उठून पळाले. आता आखरी रोडला हिंडून राहिलो. पुरा रोड जाम आहे तरी बी आम्ही हिंडून राहिलो. काही ना काही दुकान तर भेटेन म्हटलं. आखरी बा हे पायनॅपल रसवाला सापडलाय. कसा बसा भुला भटका त्यात जोडून घेतले भाऊ 3-4 गिलास रस. म्हटलं हेच घ्या म्हटलं पिऊन. आता हे करायला नाही पुढे एकच दुकान आहे म्हटलं. हे बाकी सबन उठून गेले म्हटलं. मग गेलो भाऊ जत्रेत नाही एक दुकान होतं. म्हटलं एखादी गाडी घेऊन टाकू. ओनलं तपुराला कुठे जायला बरी होती. मग थार पाहिली 4x4. म्हटलं यावरेज देत नाही. मग त्याला म्हटलं यावरेजची दाखवा चांगली. मग त्याने हे ओमनी दाखवली आपल्याला. म्हटलं हे रोज द्या बसताना येत म्हटलं आम्हाला डोक्याला लागते. मग याने जीप दाखवली. म्हटलं जीप गिप रोज द्या म्हटलं. सबन पुरं खटलं बसलं पाहिजे म्हटलं असं काही दाखवा. मग तेव्हा की बा ट्रक आहे माझा एलपी. आता सौदा होऊच राहिला भाऊ ट्रकाचा. त्याला चेक लिहून दिवस राहिला तुम्ही. पण तेवढ्यात आपल्या लक्षात आलं की ट्रक घेऊन करतं काय. म्हटलं आता डिझेल महाग होऊन राहिलं. मग काय बा कॅन्सल करून टाकलं घेणं. गणेश झाले बसवलं आपल्या गाडीवर आणि दोघं जण निघालो आम्ही कांचनवेल जायसाठी. आपल्याला घर झाले होतं मग आलो आपण मावशी इथं. आता यायला विचारू काय तुम्ही काय काय आणलं बा यात्रेतून. आता एवढी मोठी यात्रा आहे तर काय आणलं मग आजच्या आजच्याला तर थोडक्यात घेतलं. पण हा जो लड्डू आहे ना तिने 100% तुम्हाला जास्त पैसे बसवले असतील. तर इथं कमी जमत नाही. कांचनीला आलो थोडंसं घेतलं भाऊ पहिले थंड पिऊन. मग आता पुरा दिमाग बी थंड होऊन जाते आपला. थोडंसं थंड पिल्यावर मग थोडा वेळ म्हटलं आता लुडो खेळून घ्या. पण 12 वाजून राहिले तरी म्हटलं फोन घेऊ काय होता. मग थोडा वेळ खेळा भाऊ लुडो. तर मग आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.